नमस्कार. तर मी तुम्हाला कोलंबा शहराची माहिती सांगते आहे. तर कोलंबा शहराचं जे क्षेत्र आहे ते 37.31 किलोमीटर वर्ग इतकं आहे. तर कोलंबा शहराची जी म्हणजे लोकसंख्या आहे ती 7.5 लाख एवढी आहे. तर बघा तिथं मेडिकल युनिव्हर्सिटी आहे आणि म्हणजे कोलंबोमध्ये बघा जयवर्धनपुरा इथे सुद्धा सार्वजनिक विद्यापीठं आहेत आणि गंगोडा विला नुगेगोडा या शहराच्या ते जवळ आहेत. तर श्री जयवर्धनपुरा कोट ही सुद्धा श्रीलंकेची राजधानी आहे आणि ते बंदर श्री वेगवान असं तिथं नाव आहे बघा. तर ब्रुनेई आता मी तुम्हाला श्रीलंकेची माहिती सांगते, पण ही माहिती सांगत असताना सुद्धा मी मागच्या ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं की राम सेतूला ॲडम ब्रिज म्हणतात. तर मला दुसऱ्या देशांची सुद्धा थोडक्यात इथं माहिती सांगायची आहे. तर बघा ब्रुनेई देशाची राजधानी ही श्री वेगवान ही आहे आणि तंजामिना ही इंजामिना बघा चाड देशाची राजधानी आहे आणि थायलंडची राजधानी ही बँकॉक आहे. तर मलेशियाची राजधानी ही क्वालालंपूर आहे. तर नेपाळची राजधानी ही काठमांडू आहे. तर फिलिपाईन्सची जी राजधानी आहे ती मनिला आहे आणि इंडोनेशियाची जी राजधानी आहे ती जकार्ता आहे आणि इस्रायलची जी राजधानी आहे ती जेरुसलेम आहे. तर सौदी अरेबियाची जी राजधानी आहे ती रियाद आहे. तर नगोंबा हे श्रीलंकेतील एक प्रमुख शहर आहे. तर तुर्कस्तानची जी राजधानी आहे ती अंकारा आहे. आणि भारत आणि बघा थोडक्यात मी सांगितलेलं आहे की माहिती सांगता हा विषय तिथं आलता म्हणून मी या देशांची राजधानीची फक्त नावे सांगितली आहेत. पण माझी माहिती ही श्रीलंकेचीच चालू आहे, पण श्रीलंकेची माहिती सांगता मी या देशांच्या फक्त राजधानींची नावे सांगितलेली आहेत. तर बघा भारत आणि मालदीव हे श्रीलंकेच्या शेजार म्हणजे आपल्या भारताच्या शेजारी जसं श्रीलंका आहे तसं त्या श्रीलंकेच्या शेजारी भारत आणि मालदीव हे दोन देश आहेत. तर बघा या श्रीलंकेमध्ये 70.2% बुद्ध लोक राहतात आणि उरलेली जी बघा 12.7% हिंदू राहतात, तसेच 9.7% मुस्लिम राहतात आणि 7.4% हे ख्रिश्चन लोक राहतात. तर गौतम बुद्धांचा म्हणजे ज्या बोधिवृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले त्याची एक फांदी घेऊन संघमित्रा म्हणजे ही सम्राट अशोकांची जी मुलगी होती ती त्या वृक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेस गेली आणि तिने आणि तिच्या भावाने तर महेंद्राने श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला आणि त्यांनी तिथं जाण्यापूर्वी संपूर्ण म्हणजे त्या श्रीलंकेमध्ये हिंदू लोक राहत होती आणि नंतर त्या राजाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि तिथं बुद्ध धर्माची लोक जास्त राहू लागली. तर बघा तिनं जे संघमित्रानं जे म्हणजे बोधिवृक्षाचं जे एक फांदी घेऊन गेली होती आणि तिथं तिनं श्रीलंकेमध्ये त्या फांदीचं वृक्षारोपण केलं आणि हा प्रथम श्रीलंकेतील वृक्षारोपण म्हणून ओळखला जातो. तर बघा सम्राट अशोकाची ती मुलगी होती. तर पोर्तुगीजांनी म्हणजे जसे इंग्रज येण्यापूर्वी तिथं कोण आले होते श्रीलंकेत, जसे आपल्या देशात सुद्धा तसं श्रीलंकेत पण पोर्तुगीज आले होते. तर या पोर्तुगीजांनी बघा कोलंबोवर स्वतःचा काय केला गड निर्माण केला, व्यापारासाठी आले आणि तिथंच राहिले ते पण. तर उष्ण कटिबंधीय वन ही श्रीलंकेमध्ये आहेत. तिथले समुद्रकिनारे पण छान आहेत आणि हे जे सौंदर्य आहे तिथली जंगलं आणि तिथले डोंगर आहेत, जंगलं आणि समुद्रकिनारे हे श्रीलंकेचं सौंदर्य आहे. तर येथे नैसर्गिक सौंदर्य बघा मौल्यवान तिथं सुद्धा मौल्यवान खड्यांच्या खाणी आहे.
तसेच बघा श्रीलंका हा शेतीप्रधान देश आहे. आपला पण भारत कृषीप्रधान देश आहे, तसंच तो सुद्धा देश हा कृषीप्रधानच देश आहे. तर तिथं सकल भागामध्ये म्हणजे डोंगर उतारावर शेती केली जाते. तर डोंगर उतारावर ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांची तिथं शेती असते. डोंगर उतारावर ज्या पायऱ्या असतात त्या पायऱ्यावर तिथं शेती केली जाते. आणि तांदळाच्या बाबतीत तिथं तांदूळ जास्त पिकतो. हा देश जो आहे तो स्वावलंबी देश आहे. म्हणजे ते कुणाकडून तांदूळ आयात करत नाही, तर ते स्वावलंबी आहे. त्यामुळं तिथं म्हणजे तांदूळ जास्त पिकतो. त्यामुळे तिथलं जे जेवण हे प्रामुख्यानं भात हे आहे. तर डोंगराच्या ज्या वरच्या भागामध्ये बघा उतारावर काय आहे तर चहाचे मळे आहेत. आणि खाली पायऱ्यावरती शेती दुसरी पिकं घेतली जातात, तांदूळ वगैरे. तर तिथं चहाची निर्यात करणारा हा देश आहे. श्रीलंका हा महत्त्वाचा देश आहे. बघा डोंगर उतारावर पायथ्याखाली ज्या भागामध्ये रबराची शेती केली जाते, रबराचे मळे आहे. आणि बघा पश्चिम आणि दक्षिणेकडील सकल किनारी भागात नारळीच्या झाडांच्या काय आहेत तर बागा आहेत. श्रीलंकेमध्ये आंबा, केळी, फणस, पपई, अननस यांच्या पण बागा आहेत. तर लवंग, मिरची, दालचिनी यांची सुद्धा तिथं शेती होते. तर चहा, रबर, नारळ यांची सुद्धा शेती होते. यांची तिथे मळे आहेत. तर व्यापार आणि त्यामुळं हे जे मसाल्याचे पदार्थ म्हणा, चहा, रबर, साखर हे सगळं निर्यात केलं जातं. तर शेती जी आहे ती शेती व्यवसायात म्हणा यांत्रिकीकरण सुरू झालेलं आहे. तर या देशात डोंगर उतारावर शेती केली जाते आणि तिथं वेगवान नद्या आहेत. यामुळे होणारी जी धूप आहे, नद्यांच्या वेगवान नद्यांमुळं तिथं जमिनीची काय होते धूप होते. आणि ही प्रामुख्याने पर्यावरणीय तिथली समस्या बनलेली आहे. तर श्रीलंकेत बघा माणिक, टापूस यांसारखे मौल्यवान रत्ने, आपण म्हणतो ना माणिक रत्न, माणिक मोती, ही रत्न तिथं आढळतात. तर तिथं त्याचे खाणकाम चालतं. तर ग्रॅफाईट, टंगस्टन, अब्रक इत्यादींच्या सुद्धा तिथं खाणी आहेत. तर श्रीलंका खनिज तेल, कापड यंत्रे बघा, कोळसा, वाहने इत्यादी वस्तूंची काय करतो आयात करतो. तर बघा श्रीलंकेमध्ये बहुसंख्य लोक जी आहेत ती बौद्ध धर्माची आहेत. आणि तिथं भात आणि मासे हे तिथले प्रमुख अन्न आहे. तर नारळाच्या व इतर फळं मी तुम्हाला सांगितलं, फणस म्हणा यांच्या तिथं काय आहेत तर बागा आहेत. त्यामुळे तिथली लोक जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये जेवणामध्ये नारळाचा आणि फळांचा उपयोग करतात. तर तिथं जास्त उष्णता असल्यामुळे तिथली लोक ही सुती कपडे वापरतात. तर जे पुरुष लोक आहेत ते लुंगी आणि सदरा वापरतात. तर बघा या देशातील जो पर्वतमय भाग आहे या भागामध्ये पर्जन्याचे जे प्रमाण आहे, पावसाचं प्रमाण तिथं जास्त आहे. तर तिथे ना म्हणजे वृषववृत्तीय म्हणजे सदाहरित प्रकारची जी वनं आहेत तिथं. आणि जी कमी पर्जन्याचा जो भाग आहे त्या भागामध्ये पानझडी आणि म्हणजे गवत आढळतं. तर बघा पुढची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते.